नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण मखाण्यामध्ये काजू घालून पौष्टिक अशी महागडी मार्केटमधली रेसिपी करत आहोत बरं का. आणि तुम्ही एकदा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की करणार आणि तुम्हाला 101% हा व्हिडिओ आवडणार. आता ही नेमकी रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला गॅस चालू करून कढई ठेवले. कढईमध्ये एक ग्लासभर इतकं गरम पाणी करून ते पाणी जे आहे बाजूला काढून घेतलं, म्हणजेच की टाकून दिलं. कारण कढईमध्ये अगोदर कुठलाही तिखट पदार्थ केलेला असेल तर त्याची चव उतरायला नको, म्हणून थोडंसं गरम पाणी करून बाजूला काढून टाकायचं. आता त्याच कढईमध्ये हिथं घेतलेलं आहे दूध हिथं म्हशीचं घेतलेलं आहे बरं का. आणि 1 लिटर इतकं दूध घेतलेलं आहे. आता दूध आपल्याला हिथं 1 लिटर असेल ना तर साधारण 1 पाव लिटर तर दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे बरं का. म्हणजे अर्धा ते पाऊण लिटर इतकंच आपलं दूध राहायला हवं. इतपत आपण हे दूध आता आटवून घेऊयात. खाली गॅस बारीक ठेवायचा आणि सतत मध्येत आपल्याला हलवत राहायचं आहे. दुधाला बघा चांगली उकळी आली की त्याच्यातलं दूध थोडंसं असं बाजूला काढून घेऊयात, एक अर्धा कप इतकं. आता हे कशासाठी तुम्हाला पुढे सांगतेच. गॅस हा बारीक ठेवलेला आहे. मध्ये तिथं मी हलवत राहत आहे बघा. आणि जी दुधावरती साई येते ना ती आपल्याला ह्या दुधामध्ये मिसळून घ्यायची आहे. आता दूध बारीक गॅसवरती आपले गरम होतं आहे तोपर्यंत आणखीन एक आपल्याला तयारी करायची आहे. ते म्हणजे बघा इथं एका बाऊलमध्ये साधारण 1 ते 1.5 चमच इतकंच तांदूळ घेतलेला आहे. नेहमी तुम्ही कुठला घरामध्ये तांदूळ खाता ना तो इथं घेऊ शकता. स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी इतका मखाना आणि साधारण एक 10 ते 12 इतके काजू घेतलेले आहेत बरं का. ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेतले. आता बघा जे दूध आपण काढलं होतं का नाही, अर्धा कप इतकं बाजूला, ते गरम दूध ह्याच्यावरती घालून घ्यायचं आहे. मखाण्यामध्ये बघा कधी कधी त्याच्या वरचं असं काळं कडक असं कवच असतं, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे बरं का. टरफाला असतात. आता ह्या दुधामध्ये एक साधारण 10 मिनटं तरी आपल्याला मखाने, काजू आणि तांदूळ जे आहेत ना ते भिजत ठेवायचे आहेत. आणि इथं मध्येत आपण दूधसुद्धा हलवत म्हणजेच की ढवळत राहणार आहोत, छान प्रकारे आटलं जाईल म्हणून. आता दूध बघा अगोदरपेक्षा अर्धवट आपलं इतकं दूध झालेलं आहे. आता दुधामध्ये छान रंग यावा ह्याच्यासाठी इथं मी केशरच्या काही काड्या घातल्यात. अगदी नाही घातलात तरीसुद्धा चालेल बरं का. पण रंग छान येतो ना म्हणून मी केशरच्या काड्या घातल्यात. आणि हा सुद्धा मिसळून घेतलेले आहेत. गॅस बारीक ठेवला ना तर दूध बिलकुलसुद्धा उतू जात नाही बघा. फक्त आपल्याला मधून ढवळत राहायचं आहे. आणि आपलं दूध आटतंय तोपर्यंत तुम्ही बाकीचं इतर दुसरं कुठलंही काम करू शकता बरं का. आता इथं 10 मिनटानंतर बघा आपण जे भिजत घातले होते ना तांदूळ, मखाने आणि त्याचबरोबर काजू, हे नरम झालेले तुम्हाला दिसत असतील बघा की अगोदर किती होते आणि आता बघा नरम झालेत. गरम दुधामध्ये नाही लगेच भिजले जातात. आता हे तिन्ही पदार्थ दुधासकट मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला छान बारीक अशी आपण पेस्ट करून घेणार आहोत. अगदी बारीक रवाळ असली तरीसुद्धा ही पेस्ट चालू शकते, पण मोठं जास्त ठेवायचं नाही बघा. अगदी मस्त स्मूथ अशी आपली इथं पेस्ट झाली बघा. अगदी इथं टेक्स्चरसुद्धा छान आलेलं आहे बघा. काजूबरोबर तुम्ही बदाम जरी भिजत घातलात आणि त्याचं साल काढून मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटलात ना तरीसुद्धा चालेल बरं का. आता चला ही पेस्ट छान तयार झाली, आपण गॅसकडे वळूयात. दूध बघा अर्धं झालेलं आहे, म्हणजेच की 1 लिटरचं अर्धा लिटर इतकं दूध आपलं झालेलं आहे बघा. आता तयार केलेली जी पेस्ट होती ना थोडी करून घालायची आपल्याला आणि सतत हलवत राहायचं आहे. जरी तुम्हाला इथं गुठळ्या झाल्या असतील तरीसुद्धा घाबरून जायचं नाही, कारण आपण आणखीन एकदा मिक्सरला ह्याचे छान स्मूथ असं वाटून घेणार आहोत, पेस्ट करणारच आहोत. त्यामुळे तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आता बघा बाहेर कडाक्याचं ऊन पडतं आहे. मग ऊन म्हणलं की सगळ्यांनाच खायला हवं असतं ते म्हणजे थंड. तर आज मस्त आपण घरच्या घरी अगदी छान किलोभर इतकी आईस्क्रीम करणार आहोत. तुम्ही सहजपणे करू शकता. घरच्या साहित्यामध्ये होते आणि शिवाय आपण ह्या आईस्क्रीममध्ये साखर न वापरता गूळ वापरून करणार आहोत बघा. म्हणजे जरी बरेच जण साखर खात नसले मग तुम्ही ही आईस्क्रीम खाऊ शकता गूळ घालून. गूळ जरी नसेल वापरायचा तर काळा खजूर तुम्ही दुधामध्ये भिजत घालून त्याची पेस्ट करून घातलात तरीसुद्धा चालेल. जर तुम्हाला साखर वापरायची असेल तर इथं तुम्ही वापरू शकता, आपण दूध आठवतानाच बरं का. पण मी गूळ वापरणार आहे. मग गूळ आणि दुधाचं मिश्रण एकत्र आलं तर फाटण्याचे चान्सेस असतात, म्हणून इथं घालायचं नाही. आता आपण मिश्रण घातल्यानंतर बघा चांगलं 5 ते 7 मिनटं छान प्रकारे इथं ढवळून घेतलं आहे. मिश्रण छान दाटसर झालं बघा, अगदी रबडीसारखं. पळी उलटी करून बघायची आणि लाईन मारायची. असं जाडसर दिसतंय मग गॅस बंद करून ही कढई खाली काढून घ्यायची. आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. बघा हात लावून बघितला, थंड झालेला आहे. म्हणजे पूर्ण थंड नाही पण गरमसुद्धा कडकडीत नाही, हलकं गरम आहे बघा. मग आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला गूळ. तर अर्धा कप इतका बारीक चिरलेला गूळ घालत आहे बघा. अगदी तुम्ही खिसून घातला तरीसुद्धा चालेल. आता गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता बरं का.
पण इथं मी जे गुळाचं प्रमाण घेतलं ते अगदी योग्य आहे. मस्त मध्यम गोडीची आपली आईस्क्रीम तयार होते. आणि फ्लेवरसाठी अर्धा चमच इतकी वेलची पूड घातले आणि सर्व छान फटाफट हे मिसळून घेऊयात. अगदी तुम्ही आता मिक्सरला जरी फिरवून घेतलात तरीसुद्धा आपला गूळ ह्याच्यामध्ये बारीक होणारच आहे बरं का. पण इथं हलकं गरम आहे, त्याच्यामध्ये गूळ घातला की लगेच हा विरघळला जातो बघा. आता तुम्हाला इथं गुळाचे खडे जरासुद्धा दिसत नसतील. आता काय करायचं आपल्याला, हे मोठं मिक्सरचं जार घेऊन तुम्ही एकदाच वाटू शकता. पण इथं मी छोट्या मिक्सरच्या जारमध्ये थोडं थोडं मिश्रण घालून वाटून घेणार आहे. म्हणजे 2 बॅचेसमध्ये वाटून, म्हणजेच की मिक्सरला छान अशी ह्याची पेस्ट करून घेणार आहे. बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये काय होतं माहिती आहे का, एकदम स्मूथ असं बारीक वाटलं जातं बघा. आता इथं बघू शकता, आपण केशरच्या फक्त काड्या घातल्यामुळे अगदी छान जसा आईस्क्रीमला पाहिजे ना तसा रंग येतो बघा. आपण बघा ही आईस्क्रीम करण्यासाठी का नाही जरासुद्धा कुठल्याच क्रीमचा वापर करणार नाही. आता तुम्ही म्हणाल तांदूळ वापरला मग त्याची चव कशी लागेल. मला बिलकुलसुद्धा ह्याच्यामध्ये 1% तांदळाची चव लागणार नाही. टेक्स्चर छान येतं. ही आईस्क्रीम ना एकदम स्मूथ, चवीला देखील छान लागते. बघा पहिली बॅच मी मिक्सरला फिरवून घेतले आणि तयार मिश्रण ना प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये इथं काढून घेतलेलं आहे. उरलेलं सर्व मिश्रण मिक्सर भांड्यामध्ये घालून ते सुद्धा मिक्सरला फिरवून घेतलं आहे. आता बघा घरामध्ये आपल्या ग्लास तर असताच पाणी प्यायचे, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे मिश्रण घालून घेतलं आहे. अगदी तुम्ही फुलपात्र पेले घेऊ शकता. शिवाय चहा पिण्याचे असे कप पण असतात बघा आपल्याकडे, त्याच्यामध्ये सुद्धा इथं ना मी हे मिश्रण घालून घेतलेलं आहे. आता ह्याला पॅक करून घ्यायचं आहे. सिल्वर पेपर असतं का नाही त्याने पॅक करून घ्यायचं बरं का, म्हणजे आतमध्ये हवा जाता कामा नये, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेही बर्फ जमा व्हायला नको. म्हणून अगदी आपली आईस्क्रीम स्मूथ व्हावी याच्यासाठी पूर्ण पॅक करायचं आहे. अगदी तुमच्याकडे सिल्वर पेपर नसेल मग प्लॅस्टिक कॅरीबॅग लावून ना रबर लावायचं आहे, म्हणजे कुठूनही हवा जाणार नाही बरं का. आता जे कप होते त्यांनासुद्धा सिल्वर पेपरने छान प्रकारे पॅक करून घेतलं, अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण डब्यामध्ये जे मिश्रण काढलं होतं बघा, आणि मिक्सर जारमध्ये थोडंसं मिश्रण उरलेलं आहे इथं, मग ते सुद्धा ह्या डब्यामध्ये काढून डब्यालासुद्धा नाही तर सिल्वर पेपर लावून पॅक करून घेणार आहे बरं का. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, साधारण एक 10 ते 12 तासासाठी ना फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे बरं का, हे आईस्क्रीमचा डबा आणि त्याचबरोबर हे कप्स आणि ग्लास. कारण जितका तुम्ही वेळ आईस्क्रीमला द्याल ना तितकी छान सेट होते बरं का. फ्रीजमध्ये ठेवायचे नाही, जिथं आपला बर्फ जमा होतो का नाही फ्रीजरमध्ये तिथं ठेवायचं आहे हे सर्व बरं का. आता इथं मोल्ड न वापरता मी आईस्क्रीम घरच्या घरी कशी करायची हे दाखवलं. आता इथं माझ्याकडे मोल्डसुद्धा आईस्क्रीमच्या आहेच बरं का. तुम्ही ह्याचा वापर करून आईस्क्रीम केला तरीसुद्धा चालेल. ह्याच्या अगोदर मी त्याचासुद्धा वापर करून आईस्क्रीम कशी करायची दाखवलीच आहे. फ्रीजरमध्ये हे ठेवलेलं आहे आणि आता नाही हे मी दुसऱ्या दिवशी पाहत आहे, म्हणजे जवळजवळ ना इथं मी 12 तासानंतर पाहत आहे बरं का. आता आपण ह्याच्यावरचा जो सिल्वर पेपर लावलेला होता ना तो काढून घेऊयात. आणि बघा अगदी छान मस्त अशी आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे बघा. बोट लावल्यानंतर तुम्हाला इथं समजत असेल. आता हे जे कप आहेत ना त्याच्यामध्ये आपली जी आईस्क्रीम होती त्याच्यामध्ये मी टूथपेस्ट घालत आहे. तुमच्याकडे जर आईस्क्रीमच्या काड्या असतील ना मग तुम्ही ना अगोदरच घाला. ज्यावेळेस आपण वरचा सिल्वर पेपर घातला का नाही त्यावेळेस थोडंसं सुरीने टोक करायचं आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये आईस्क्रीमची काडी घालू शकता. वा, बघू शकता आईस्क्रीम किती छान प्रकारे सेट झाले. शिवाय रंग देखील बघा किती मस्त झालेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक करून ड्रायफ्रूटचे काप घेतलात ना तरीसुद्धा चालेल. आता इथं तुम्हाला छोटा हात दिसला का हो, कारण मुलांना आईस्क्रीम म्हटलं की जिव्हाळ्याचा विषय. त्यांना मी काढून दाखवूसपर्यंत दम नव्हता बरं का, कारण त्यांना कधी एकदाशी खातोय असं झालं होतं. आता तुम्हाला ही आईस्क्रीम दाखवलेलीच आहे. आता ही आईस्क्रीम बाजूला ठेवूयात, म्हणजेच की मी मुलांना खायला दिली बरं का. त्याचबरोबर आता डब्यातली आईस्क्रीम दाखवते. आता इथं माझ्याकडे आईस्क्रीमचा हा स्पून असल्यामुळे ना त्याने मी काढत आहे. अगदी डब्याला पाठीमागच्या बाजूनी ना थोडंसं हातावरती सोडायचं किंवा पाण्यामध्ये ठेवू शकता आणि हा डबा ना पलटी करायचा आणि मग तुम्ही ना त्याचे काप करून घेतलात तरीसुद्धा चालेल. म्हणजे तुम्हाला ह्या आईस्क्रीम स्पूनची गरज पडणार नाही बरं का. आणि बघा आता तुम्हाला इथं मी काढता वेळेस समजत असेल काय आईस्क्रीम भारी झालेलं आहे. अगदी घरच्या साहित्यात म्हणजे फक्त दूध, मखाना त्याचबरोबर काजू वापरून आपण ही आईस्क्रीम केलेली आहे. ही आईस्क्रीम कमी खर्चामध्ये क्रीम वगैरे न वापरता अगदी किलोभर तयार झाले बघा. शिवाय आपण गुळचा वापर करून ही आईस्क्रीम केली. मार्केटमधनं आईस्क्रीम आणायचं म्हणलं की खूप महागडी असते बघा. पण घरच्या घरी जर आईस्क्रीम केली तर आपण स्वच्छतेची काळजी घेऊन करतो. शिवाय मनसोक्त भरभरून आपण खाऊ शकतो बघा, म्हणजे भरपूर होते का नाही म्हणून. आता बघा इथं मी तुम्हाला स्पूननं काढलेली आईस्क्रीम तिचंसुद्धा बोट लावून दाखवलं. किती मस्त झालेली आहे आणि ग्लासमध्ये सुद्धा काढून दाखवते. ग्लासमधली आईस्क्रीम काढण्याच्या अगोदर काय करायचं, ग्लास जरा हातावरती चोळून घ्यायचा, म्हणजे आपली आईस्क्रीम जी आहे ना ग्लासला हलकी सोडली जाते आणि मध्ये न सुरी घालून बाहेर काढायची आईस्क्रीम सहजपणे येते. आता पाहिजेत त्या आकारामध्ये तुम्ही ही आईस्क्रीम कापून घेऊ शकता. अगदी बघा ह्याचे काप मस्त तुकडे बघू शकता आईस्क्रीमचे किती छान प्रकारे पडतात.
तुम्हाला कुणाला जरी सांगितलात ना तुम्ही ही आईस्क्रीम मी घरी केले, कुणी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही की तुम्ही ही आईस्क्रीम घरी शिवाय गूळ वापरून केली. इतकी छान होते बरं का. आता सध्या कडाक्याचं ऊन पडतच आहे, मग तुम्ही सुद्धा घरच्या घरी मुलांसाठी ना अशी ही आईस्क्रीम बनवू शकता बरं का. आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खाऊ शकतील. त्याची ही घरगुती आईस्क्रीमची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.